हाय हॅलो मी निशा अरसूळ स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छानच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग कशा आहात तुम्ही? बरे असताना मस्त असाल, मस्तच असायला हवं. तर मग खूप दिवस झाले म्हणजे महिनाभर झाला असन मी व्हिडिओ नाही अपलोड केला आणि व्हिडिओ अपलोड केला पण नव्हता. त्यामुळे ती काही प्रॉब्लेम पण झाला होता. मग त्यामुळं व्हिडिओ काही तीच होईना. चला तर मग ती प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाली. तर मग चला म्हणलं तुमच्या संग व्हिडिओ पण शेअर करते. आणि कसं व्हिडिओ टाकायचं हेच ती आहे का की जी माझी दुसऱ्यालाच बघून जी दुसरे यूट्यूबर आहे त्यांनाच बघून मी पण व्हिडिओ ही टाकते. माझ्या घरच्यांची त्यांची कुणाचीच माझी अशी अडचण नाही, काय नाही का तू व्हिडिओ नको टाकू, व्हिडिओ करू नको असं काय. तर मग ते सगळे म्हणजे आमच्या घरच्यांचं काही प्रॉब्लेम नाही का तू व्हिडिओ करू नको, व्हिडिओ टाकू नको. तर मग मी व्हिडिओ करते. आणि माझ्या लहान बाळाचं पण मी तुमच्या संग जी आहे रोजचंच रुटीन ते मी शेअर करते आणि तुमच्या संग दाखवते पण. आणि ती पण म्हणजे दाखवण्याचं असं का की त्याची पण आठवणी जी आपल्याला लक्षात राहते. म्हणजे त्याला पण मोठं झाल्यावर आपण सांगू शकतात का हे व्हिडिओ हे असं तसं माझी त्या बाळाचं. तर मग जी रोजच्या प्रमाणेच आपलं व्हिडिओ होतं तीच मी तुमच्या संग रुटीन शेअर करते. आणि आता संध्याकाळचे वाजले होते 8 आणि कणिक पण तिंबलीच होती आधी. मग इथं चपात्या चालू आहेत, माझ्या चपात्या पण झाल्या आणि रोजचं जी आपलं भाजीचं टेन्शन हे ती मग भाजीसाठी केलं तर मी इथं टमाटर आणि कांदे चिरत होते. आपले 2-3 बटाटे आणि टमाटर. आणि मग इथं आरूसाठी म्हणलं भाजी करायच्या आधीच मी आरूला खायला केलं. मग कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये असं थोडासा गरा टाकला होता आणि ते थोडंसं असं हलकं एकदम भुरा कलर यूज तर भाजून घेतलं होतं त्याला. आणि 9 महिन्याचं पण माझं बाळ झालं आहे. तर मग त्यासाठी मी त्याला ती करले खायला. आणि मग इथं भाजीसाठी मग कढई ठेवली, त्यामध्ये तेल, जिरी, कांदा थोडासा लाल होऊस तर त्याला फ्राय करूया. आणि इथं बारक्या डब्यामध्ये आरूला इथं खायला केलं तर मी असं पातळ शिरा केला. आणि मग ते झोपलेला होता, मग झोपला होता त्याला मग उठाय गेले. तर मग असं डोळे उघडून पण बघत होता. मग त्याला उठलं होतं मी का की त्याचं झोपणं आत्ता लवकर झोपला की मग ते रातच्याला झोपत नाही लवकर. आणि मग इथं माझी भाजी पण झाली. मग त्यामध्ये तिखट, मीठ हे सगळं टाकलं होतं. आणि आरू आता 9 महिन्याचं पूर्ण झालं पण त्याचे केस पण लय आले, त्यामुळे मग त्याचं जावळ काढलेलं होतं आणि चेहरा एकदम वेगळा दिसायला लागला त्याचा. केस होते तेव्हा वेगळं दिसत होता, आता वेगळं दिसायला लागला. आणि आर्यनचे पप्पा आज तिकडं बाहेर गेले तर तिकडून त्यांनी जांभळं आणले होते. आणि जांभळं काय आम्हाला एकात आणायची गरज नाही का की ती गेलं तर बाहेर दुसरे कोणतेच जांभळी पिकले नाही तर ती एकच जांभळ पिकलेली होती. तर मग त्यांनी आणले होते. मग मी घेऊन बसले होते खायला. धुवून घेतले होते तरी पण आर्यन असं तोंडात टाकीत होता, तरी पण त्याला नग नग म्हणायचे आणि चांगले होते गोड. तर मग इथं स्वयंपाक भाजी ती झालं. मग इथं केळायचे होते शेवया. तर मग माझ्यापाशी त्यामध्ये तूप टाकून माझ्यापाशी जेवढे ड्रायफ्रूट होते म्हणजे काजू बदाम होते, काजू बदाम इलायची पावडर. मग त्याला आधी तुपामध्ये टाकून थोडे ड्रायफ्रूट असे थोडे भाजून घेतले मी सुनहरे होऊस तर. थोडेसे भाजून ते करून घेतले तुपामध्ये का की ती आधी आपण भाजून घेतली ना थोडे ती कडक लागत नाही. तर मग आपण असेच टाकले ना तर मग ते एकदम बरोबर नाही लागत. आणि मग ही शेवया कशी मार्केटची असते पण ही आधीच भाजलेली असते, त्यामुळे मग थोडीशीच अशी आबडधोबड भाजून घेतली ती. भाजून घेतलीच ना तर त्यामध्ये दूध टाकलं आणि साखर पण गोडीच्या प्रमाणे आपल्याला जास्त कमी जास्त. तर मग इथं आम्हाला जास्त लागते गोड खायला, तर मग मी 3 टोपान साखर टाकली होती. आणि ही पाण्यामध्ये शिजायची नाही, ही दुधामध्ये शिजावं लागते. दुधामध्ये शिजली तर चांगलं लागते ही, म्हणजे चव लागत त्याची. पाणी आणि दूध मिक्स केलं की अशी दूध असं फटतं असं ती शेवायचं पण तसंच होतं. आणि मग इथं मग सगळं स्वयंपाकही झाला. आणि मग नंतर इथं गॅस घेतले मी क्लीन करायला. इथं आर्यनला पण खेळत होता तेव्हा पण त्यावर त्याला खाऊ घातलं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असला तर